1 जानेवारीची सकाळ, पायात एकदम नवीन शूज, ट्रॅक पॅन्ट आणि हातात ती महागडी पाण्याची बाटली. हो, आणि आरशासमोर डंबेल उचलून इंस्टाग्रामवर लगेच स्टोरी. अगदी बरोबर. कॅप्शन काय असतं? न्यू इयर, न्यू मी. पेन इज टेम्पररी, बॉडी इज परमनंट. पण गंमत म्हणजे बरोबर 10व्या दिवशी तीच जिमची बॅग कपाटात जाते. हो ना? आणि तोच माणूस कुठेतरी वडापावच्या गाडीवर ताव मारताना दिसतो. म्हणजे माणसाचा हा असा यू टर्न अचानक का होतो? कसं आहे ना, ह्यालाच आपल्याकडे अतिशय मार्मिक भाषेत नव्याचे 9 दिवस असं म्हणतात. हां, ती म्हण. पण याचा नक्की अर्थ काय घ्यायचा? म्हणजे सुरुवातीला एखादी गोष्ट करण्याची जी धडपड असते ना, ती अगदी पाण्याच्या बुडबुड्यासारखी असते. पण ह्यात एक मोठी गंमत आहे. काय? यामागे केवळ माणसाचा आळस नसून आपल्या मेंदूचा एक अतिशय रंजक आणि गुंतागुंतीचा खेळ आहे. अरेच्छा! हां. म्हणजे हा नुसता आळस नाहीये. कारण मला नेहमी वाटायचं की लोक मुद्दाम स्वतःला फसवतात. नाही, तसं नाहीये. आता डाएटच्या बाबतीत पिंकीचं उदाहरण घेऊ. ती ठरवणार की आता फक्त हेल्दी खायचं. दिवसभर ओट्स आणि ग्रीन टी पिणार. हो, पण खरी गंमत रात्री 11 वाजता होते. तीच पिंकी फ्रिजसमोर उभी राहून चक्क केक खात असते. आणि स्वतःला सांगते की आज शेवटचा, उद्यापासून नक्की डाएट. अगदी हेच. मग मेंदूचा यात काय संबंध? इथं मेंदूचं डोपामीन आणि नॉवेल्टी बायस काम करत असतं. म्हणजे जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट ठरवतो बर. तेव्हा आपला मेंदू डोपामीन नावाचं रसायन मोठ्या प्रमाणावर सोडतो. आपल्याला त्या भविष्यात मिळणाऱ्या सिक्स पॅकची कल्पनाच खूप भारी वाटते. हा, म्हणजे तो एक प्रकारचा उत्साह असतो. हो, पण 3-4 दिवसात मेंदूला त्या प्रक्रियेचं नाविन्य उरत नाही आणि मग डोपामीनची पातळी अचानक खाली येते. अच्छा, म्हणजे मेंदूला त्या नवीन सवयीचा कंटाळा येतो आणि मग तो सोपा मार्ग शोधतो. अगदी बरोबर. म्हणूनच ती उद्या पाहू ही वृत्ती येते. हे बघ, हे फक्त जिम किंवा डाएट पुरतं मर्यादित नाहीये. नक्कीच नाही. वस्तूंच्या बाबतीतही तेच होतं. हो ना. नवीन मोबाईल घेतला की पहिले 10 दिवस त्याला कव्हर, स्क्रीन गार्ड लावून एकदम जीवापाड जपलं जातं. आणि 2 महिन्यांनी 2 महिन्यांनी तोच फोन उशीखाली पडलेला असतो किंवा चक्क मुलांच्या हातात पबजी खेळण्यासाठी दिलेला असतो. सुरुवातीला फोनला एखाद्या नव्या नवरीसारखं जपायचं आणि नंतर जुन्या खेळण्यासारखं कोपऱ्यात फेकून द्यायचं. हे खूप स्वाभाविक आहे, कारण माणसाची हेडॉनिक ट्रेडमिल नावाची एक मानसिक अवस्था असते. हेडॉनिक ट्रेडमिल? हे काही नवीन आता? सोप्या भाषेत सांगायचं तर आपण कितीही चांगल्या किंवा नवीन गोष्टीत गेलो तरी काही काळानंतर आपली मानसिकता आणि उत्साह पुन्हा मूळ पदावर येतो. बापरे. पण मोबाईलचं ठीक आहे. नात्यांमध्ये असं का होतं? म्हणजे लग्नाच्या पहिल्या महिन्यातलं ते तू बस मी चहा करतो. ते एका वर्षानंतर थेट रिमोट कुठे ठेवला इथपर्यंत येतं. हो, किंवा ऐकलंस का इथपर्यंत कसं पोचतं? कारण सुरुवातीचा तो हनीमून फेज किंवा नाविन्य संपलं की खरी कसोटी सुरू होते. नवीन गोष्टी सुरू करणं सोपं असतं, पण त्यात टिकवणं कठीण. हा मुद्दा. मला गावाकडच्या गण्याच्या नवीन बाईकशी बरोबर जोडता येईल. गण्याची बाईक? हो. नवीन बाईक घेतल्यावर पहिले 15 दिवस तो रोज गाडी धुवायचा. सायलेन्सर असा वाजायचा जणू नासाचा रॉकेट उडतंय. अरे बापरे. पण 3 महिन्यांनी त्या गाडीवर इतकी धूळ साचलेली असते की कोणीही वॉश मी लिहून जाईल. विचारल्यावर म्हणतो काय म्हणतो पावसाळा येतोय ना, आपोआप धुतली जाईल. या उदाहरणातून एक अतिशय महत्वाचं मानसशास्त्रीय सूत्र समोर येतं बरं का. कोणतं? नवीन सिरीजचे सलग 8 एपिसोड एका रात्रीत बघणं सोपं आहे, पण नवीन भाषा शिकण्याचा उत्साह टिकवणं कठीण आहे. खरंय. सुरुवात करणं हे मोटिवेशन म्हणजेच प्रेरणेचं काम आहे, पण सातत्य राखण्यासाठी शिस्तीची गरज असते. प्रेरणा ही मेंदूसाठी एखाद्या स्पार्क सारखी असते, ती फार काळ टिकत नाही. थोडक्यात सांगायचं तर पहिले 9 दिवस फक्त वॉर्मअप असतो. खरी परीक्षा तर 10व्या दिवसापासून सुरू होते. बरोबर. म्हणजे जेव्हा मेंदू म्हणतो कंटाळा आलाय, पण तरीही आपण ती गोष्ट करतो. हेच तर मुख्य सूत्र आहे. आपण प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहिलं पाहिजे की आपल्या कोणत्या सवयी नव्याचे 9 दिवस ठरले आहेत. आणि त्या सवयी पुन्हा सुरू करण्यासाठी केवळ 1 जानेवारीची वाट पाहण्याची गरज नाहीये. त्यापेक्षा 10व्या दिवशी काय करायचं याचं प्लॅनिंग आधीच केलं पाहिजे. नक्कीच. पण जाता जाता एका वेगळ्या, थोडा खोल बाजूने विचार करूया. नक्की. हा जो नव्याचा कंटाळा किंवा नॉवेल्टी बायस आहे ना, तो कदाचित आपल्या पूर्वजांसाठी खूप फायद्याचा असावा. पूर्वजांसाठी? ते कसं काय? लाखो वर्षांपूर्वी जंगलात भटकताना एकाच जागी न थांबता सतत नवीन अन्न, नवीन जागा शोधण्याची ती माणसाची एक जैविक गरज असावी. अरेच्या,
म्हणजे जो स्वभाव लाखो वर्षांपूर्वी माणसाला जगण्यासाठी मदत करत होता. तोच आज आपले जिमचे आणि डाएटचे प्लॅन्स खराब करत आहे. बापरे, हा विचार खरंच चक्रावून टाकणारा आहे. ऐकणाऱ्यांनी यावर नक्की विचार करावा आणि तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी नव्याचे 9 दिवस ठरल्या आहेत ते नक्की शोधा. आणि लक्षात ठेवा, उत्साह ठेवा, पण 9 दिवसांपेक्षा जास्त. अगदी बरोबर. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत.